नमस्कार. द उदय निवडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम याची विशेष चर्चा करत असतो, त्याचं विश्लेषण करत असतो. आणि आज असाच एक विषय महत्त्वाचा तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि तो म्हणजे कामगार कायद्यातल्या सुधारणा. 22 नोव्हेंबर रोजी या देशामध्ये नवीन कामगार सुधारणा कायदा लागू झाला आणि त्यानंतर एक प्रकारे कामगार क्षेत्रामध्ये आनंदाची लहर पसरली. याचं कारण बरेच वर्ष रेंगाळत असणारा कामगार सुधार कायद्यामधला बदल केंद्र सरकारने घडवून आणला. खरं तर हा कायदा काही वर्षापूर्वीच पारित करण्यात आला होता. अंमलबजावणी मात्र 22 नोव्हेंबरला करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक क्रांतिकारी निर्णय असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन देखील केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करायचं कारण म्हणजे कामगार क्षेत्रातले तब्बल 29 कायदे याच्यामुळे रद्दबादल झाले आणि नवीन सुधारित कायदे लागू करण्यात आले. हा एक महत्त्वाचा बदल घडला आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या अर्थरचनेत खूप मोठा बदल घडला आहे. ज्या प्रकारची स्किलसेट कामगारांची आहे त्याच्यातही खूप मोठा बदल घडला आहे. एकेकाळी आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये कापड गिरण्यांमध्ये कामगार असायचे, परंतु ती जागा हळूहळू IT आणि IT अनेबल्ड सर्व्हिसेस क्षेत्रातल्या नवीन अशा प्रकारच्या कामगारांनी घेतली. तर अलीकडच्या काळात गिग इकॉनॉमी आली. गिग इकॉनॉमी म्हणजेच ती चालवणारे गिग वर्कर्स. या गिग वर्कर्सचं आणि त्यांचं असंघटित असणं, त्यांचं कंत्राटी असणं हे असंतोषाचं मूळ होतं. त्या सगळ्याला आता या सुधारित कायद्यामुळं मूठमाती मिळालेली आहे. अनेकदा कायदे फक्त कागदावर राहतात, प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र प्रचंड घोटाळे होतात आणि ज्याकरता तो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याचा एक देखील फायदा प्रत्यक्ष कामगारांच्या पदरात पडत नाही. म्हणूनच या कायद्यामध्ये अंमलबजावणीतले तोटे, दोष मात्र दूर करण्यात आले. उदाहरणार्थ, किमान वेतन किती असेल याविषयीची स्पष्टता आलेली आहे. खरं तर किमान वेतन किती असावं याकरता 5 वर्षापूर्वीच एक समिती स्थापन केली होती. त्यांनी काही कोष्टकही दिलेलं होतं, परंतु आता नव्यानं समिती स्थापन केली आहे आणि लवकरच कामगारांना किमान वेतन किती दिलं जावं याचे नवे आकडे आपल्या समोर येणार आहेत. पण त्याचबरोबर नुसतं वेतन किती द्यावं हे नाही, ते कधी द्यावं याचे कायदे देखील आता अत्यंत कडक करण्यात आले. पूर्वी महिलांना रात्रपाळीमध्ये काम करायला जवळपास बंदीच होती, परंतु आता खाणकाम असेल किंवा इतर असं कुठलंही क्षेत्र असेल अशा ठिकाणी महिलांच्या संमतीनं पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि सोयी सुविधा देऊन महिलांना देखील रात्री काम करता येईल. हा एक महत्त्वाचा बदल घडला आहे. कारण याच्यामुळे 50% महिला, जी आमची श्रमशक्ती आहे ती रात्री काम करत नव्हती, ती आता कार्यरत राहू शकते. ही एक प्रकारे अर्थरचनेला, अर्थव्यवस्थेला चालना देणारी गोष्ट या कामगार कायद्यामुळे अधिक सुलभ बनलेली आहे. आपल्याकडे कामगार क्षेत्रामध्ये 2 भाग होते. एक होता संघटित कामगार आणि दुसरा होता असंघटित कंत्राटी कामगार. या कंत्राटी कामगाराला संघटित आणि परमनंट असे जे जॉबवर असायचे त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अजिबात मिळत नव्हत्या. परंतु आता मात्र या कॉन्ट्रॅक्ट लेबरर्सना देखील फिक्स टर्म एम्प्लॉई अशा स्वरूपाची एक वेगळी रचना केंद्र सरकारनं अस्तित्वात आणली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉई म्हणजेच शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कामगारांना देखील परमनंट कामगारांसारखेच सर्व बेनिफिट आता मिळणार आहेत. कामगार सुविधा ज्या आहेत त्या मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ त्यांना मिळणार आहेत. त्यांना इन्शुरन्स मिळणार आहे. भविष्य निर्वाह निधी तो देखील त्यांना लागू करण्यात आलेला आहे. पूर्वी 5 वर्षानंतर ग्रॅज्युटी ॲप्लिकेबल व्हायची, परंतु आता असंघटित क्षेत्रात देखील 1 वर्षाच्या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नंतर त्यांना ग्रॅज्युटी देणं भाग पडणार आहे. हे देखील या कायद्यात नमूद करण्यात आलेलं आहे. आणखीन एक सर्वात महत्त्वाचा बदल कुठला असेल तर तो म्हणजे तुमच्या पगारात अनेक कॉलम असतात. त्यात पहिला कॉलम असतो बेसिक आणि मग असतो तो महागाई भत्ता आणि मग त्यानंतर इतर अनेक गोष्टी. आपल्याकडे करतात काय तर जो बेसिक पे आहे तो कमी ठेवतात, म्हणजे त्याच्यावर आधारित भविष्य निर्वाह निधी आणि महागाई भत्ता आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी द्याव्या लागतात. परंतु आता
तुमच्या एकूण पगाराच्या 50% रक्कम तुम्हाला मूळ वेतन म्हणून द्यावी लागेल, हे देखील बंधनकारक आहे. याचा थेट परिणाम तुमच्या ग्रॅज्युइटीवर, तुमच्या प्रॉव्हिडंट फंडावर होत असतो. त्यामुळे कामगाराच्या खिशात जास्त पैसे पडणार एवढं मात्र नक्की आहे. दुसरी गोष्ट, 29 कामगार कायदे रद्द झाले, त्यामुळे यासाठी लागणारे जे कॉम्प्लायन्सेस होते आणि ते कॉम्प्लायन्स करताना अनेक कंपन्यांची दमछाक होत होती, किचकट काम होतं, त्यात होणाऱ्या चुका गुन्हेगारी स्वरूपाच्या मानल्या जात होत्या. हे सगळं आता या सुधारित कामगार कायद्यात रद्द झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा एम्प्लॉयरना, कंपन्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल या रचनेत टाकलं गेलेलं आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट लेबरर्सना देखील 40 वर्षाच्या नंतर दरवर्षी फ्री मेडिकल चेकअप करून घेणं, म्हणजेच ते कंपनीनं करून देणं आता बंधनकारक असणार आहे. असंघटित कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे कितीही वापरा, कसाही भरडा, कसाही रगडा, त्याला न कोणी वाली होता न उसकी सुनवाई थी. पण आता असं नाही. आता जर त्याला ओव्हरटाईमला थांबवायचं असेल तर त्याच्या पगाराच्या दुप्पट रक्कम तासागणिक तुम्हाला त्याला द्यावीच लागेल आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्याला सर्व प्रकारचे परमनंट एम्प्लॉईचे बेनिफिट या काळासाठी द्यावे लागतील, असं या सुधारित कायद्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की लेबर म्हणजे कामगार कायदे ही गोष्ट ही घटनेमध्ये कंकरंट सब्जेक्टमध्ये आहे. कंकरंट सब्जेक्ट म्हणजे तो कायदा आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे याच्या अंमलबजावणीत काही घोळ तर होणार नाही ना. तुम्हाला सांगतो, आज हा कार्यक्रम मी रेकॉर्ड करत असताना आणि तुम्ही पाहत असताना तब्बल 18 राज्यांनी हे अतिशय यशस्वीपणे इम्प्लिमेंट देखील करायला सुरुवात केली आहे. अपवाद फक्त अशा एका राज्याच्या जिथल्या एकेखोर अशा मुख्यमंत्र्यामुळे त्यांचा एक तर दरडोई उत्पन्न आपल्या राष्ट्रीय ॲव्हरेजच्या खाली गेलेलं आहे आणि त्यांची राष्ट्रीय विकासातलं योगदान, इंडस्ट्रियल वाढ ही देखील नॅशनल ॲव्हरेजच्या खाली गेलेली आहे. अर्थात असं राज्य कोणतं आणि अशा राज्याची हेकेखोर मुख्यमंत्री कोण हे मी तुम्हाला सांगायला नको. ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल आणि त्याची मुख्यमंत्री म्हणजे ममता बॅनर्जी. त्यामुळेच या सगळ्या सुधारणांचं CII आणि इतर संघटना, कामगार ज्या संघटना आहेत त्यांनी स्वागत केलंय. अपवाद फक्त इंटकचा आणि इंटकच्या संलग्न कामगार संघटनांचा. त्यांनी मात्र याचा निषेधच केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल काही राज्य प्रगत असतात, काही राज्य अप्रगत असतात. त्या ठिकाणच्या कामगार कायद्यामधल्या अंमलबजावणीत नेमका काय फरक पडणार आहे? ही वस्तुस्थिती आहे की काही राज्य ही अतिप्रगत आहेत, काही प्रगत आहेत, काही प्रगतिशील आहेत, तर काही मागास अशी आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण कर्नाटकाचं घेऊया. कर्नाटकामध्ये सॉफ्टवेअर या उद्योगाचा GDP पूर्वी 6 ते 7% होता, तो आता तब्बल 62% इतका वाढलेला आहे. तर तमिळनाडूमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा जो GDP होता तो 7% होता, तो आता तब्बल 34% इतका वाढलेला आहे. ही दोन्ही राज्य औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर आहेत. अर्थात एक नंबरवर कोण असेल तर तो आपला महाराष्ट्र. काही राज्य प्रगत आहेत, काही राज्य प्रगतिशील आहेत, तर काही मागास आहेत. म्हणून कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये कुठं सूट मिळेल अशी कोणतीही तरतूद किंवा फट किंवा काय म्हणू लूपहोल या कायद्यामध्ये सोडण्यात आलेला नाही. पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टी जर केलेल्या नसतील तर त्याला थेट क्रिमिनल ऑफेन्स गणलं जायचं. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, साधं थुंकण्याची स्पिटून ज्याला आपण म्हणतो ते जरी नसेल तरी तो गुन्हा मानला जायचा. हे सगळे अतरंगी प्रकार जे बाबा आदमच्या काळात होते ते आता रद्दबादल करण्यात आलेले आहेत आणि एक प्रकारे उद्योगस्नेही हे वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून या कामगार कायद्यामध्ये पाऊल टाकण्यात आलं. याचं कारण आता उद्योजकांकडे, उद्योगपतींकडे ते चोर आहेत, ते दरोडेखोर आहेत, ते लुटारू आहेत, अशा गोष्टींना न बघता ते या देशासाठी संपत्तीचे निर्माते आहेत आणि त्या संपत्तीच्या निर्मितीत कामगार त्यांना
मदत करत असतात, त्यात सहभागी होत असतात, त्यात कॉन्ट्रीब्यूट करत असतात. अशी सरकारची जी भूमिका आहे ती या नवीन कामगार सुधारणा कायद्यामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेली दिसते. नेमके काय सकारात्मक बदल घडलेत? पहिला, पूर्वी असंघटित क्षेत्रात कॉन्ट्रॅक्ट लेबर असणं कोणत्याही प्रकारचं अपॉइंटमेंट लेटर सुद्धा देणं बंधनकारक नव्हतं. पण आता अपॉइंटमेंट लेटर देणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, जबाबदारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा एक प्रकारची पारदर्शकता येणार आहे. दुसरी गोष्ट, पगार किती असावा तो मिनिमम वेजेस ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच एक फेअर प्ले सॅलरीचा जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तो पगार कधी द्यावा या संदर्भातल्या सूचना देखील अत्यंत स्पष्टपणे देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्यामुळे कंपन्या खुश आहेत आणि कामगारही खुश आहेत. कंपन्या खुश कशा करतायत तर कॉम्प्लायन्सेस कमी झाली, डोक्याच्या कटकटी कमी झाल्या आणि स्ट्रेट जॅकेट पगार द्यायला ते मोकळे झाले. तर कामगार का खुश आहेत तर एकूण पगाराच्या 50% रक्कम मूळ पगाराची असल्यामुळे त्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होणार आहे. आता उत्पन्न वाढलं की अर्थातच कामगाराच्या खिशात पैसा येतो आणि तो खरेदी करतो. खरेदी केल्यामुळं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची विक्री वाढते, त्याचं उत्पादन वाढतं, त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेचा गाडा जोरात पळायला लागतो. अशा प्रकारे हे कामगार कायदे या देशामध्ये अर्थरचनेला एक मोठी चालना देणार आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपला क्रमांक खूप खाली होता, तो यामुळे खूप वर येणार आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं अत्यंत चांगली अशा प्रकारची एक रचना यामुळे समोर येते. दुसरी गोष्ट, एक इन्स्पेक्टर राज आपल्याकडे होतं. म्हणजे फॅक्टरीमध्ये ज्या दिवशी इन्स्पेक्टर येणार असेल त्या दिवशी अगदी इमर्जन्सी सदृश्य वातावरण असायचं आणि मग जाता जाता हळूच ब्राऊन लिफाफ्यातून किंवा व्हाईट लिफाफ्यातून त्याला एक पाकिट दिलं जायचं. का तर त्याला खुश ठेवण्याकरता, कारण कायदे इतके जुनाट होते आणि इतके किचकट होते की त्याच्या इंटरप्रिटेशनमध्ये कुठली तरी चूक काढायचीच. स्टॅलिन एकदा म्हणला होता, शो मी अ फॅक्टरी अँड देन आय विल शो यू अन ऑफेन्स. तुम्ही एखादी मला फॅक्टरी दाखवा, मग मी तुम्हाला त्यात काय गुन्हा होतो हे सांगू शकेन. अशा प्रकारचं सगळं ड्रॅकोनियन वातावरण होतं. हे सगळं ड्रॅकोनियन वातावरण इन्स्पेक्टर राज आता बंद झालेलं आहे आणि ही कारखानदारांसाठी एक फार मोठी दिलासादायक गोष्ट आहे. या सगळ्यामुळे कारखानदारी वाढेल, कामगार अधिक काम करतील, कामगारांच्या हातात जास्त पैसे येतील, त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल वाढेल आणि भारत सुजलाम सुफलाम होईल. हाच तो नवा भारत, ज्या भारतामध्ये कामगार स्नेही, उद्योग स्नेही असं वातावरण निर्माण होतंय. हीच अत्यंत जमेची बाजू आहे. प्रेक्षको, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.